अरे बीजेपीचा अलगच लेवलचा झेंडावंदन चालू आहे. बघितलं बाई, म्हणजे देशापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे तर बीजेपीचा झेंडा आहे. आणि बीजेपीचा झेंडा जो आहे तो 15 ऑगस्टला फडकवला जाणार. भारताचा झेंड्याचं काय आहे ते सोडून देते, महत्वाचं नाही. अंधभक्तांच्या अशी बाई काही पट्टी लावलेली आहे ना की त्यांना बाहेर पार्टी आणि पार्टीचा झेंडा सोडून दुसरं काही दिसणारच नाही. बारावा आता पण ती महाजन साहेब यांना काय, तुमचे कंगना यार बोलते तिकडे 2014ला देश स्वतंत्र झाला, 26 मेला, तर 12 वर्ष झाले ना. ते बाजूची येडी आहे काय, 80 वर्ष कुठले यार. किती साहेबांना किती काम आहे. ती रॅलीमध्ये असा टोमका देऊन नाचायचं पण असतं. परत बाई ते 500-600 कोटीचा काय घोटाळा झालाय तिथे कुंभमेळ्याच्या इथे, लांबच्या नातेवाईकांनी तो केलाय. साहेबांचा काय दोष नाही त्यामध्ये. तर एवढ्या सगळ्या गोष्टी बाई लक्षात कसं ठेवणार माणूस, ते तर काहीच नाही. ही व्हिडिओ बघ. मामींचा चेहरा आला होता साहेबांच्या पुढे गाणं बोलताना, म्हणून बाई ते सनम बोलले. बाकी साहेबांचा काही दोष नाहीये. साहेब एक उत्कृष्ट सिंगर, त्या सिंगरची चुकी आहे बाई ज्यांनी माईक दिलाय. साहेबांची काय चुकी नाहीये. बस भाई मी काय बोलणार नाही. आता महाराष्ट्राचा अपमान होईल महाराष्ट्राचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.